तर नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता मी बघा काय करते, सकाळ सकाळ भांडी घासते आणि थंडीचं दिवस आहे तर माहिती आहे का, एवढं गार तर लागतंय ना, पाण्यात तर अजिबात हात घालू वाटत नाही। स्वेटर घातली, टोपी घातली या, असाच माझा थंडीच्या दिवसाचा अवतार असतोय। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका, कारण की तुमचा एक लाईक पण माझ्यासाठी खरंच महत्त्वाचा आहे। आणि तुम्ही मला भरभरून अशा कमेंट करताय छान छान, मला खरंच खूप आवडल्या तुमच्या सगळ्यांच्या कमेंट। जसं होईल तसं रिप्लाय पण देते, पण काय करू मी आता, काम मला सुधराना या, एकटीच्याच मागं काम आहे माझ्या सगळं सकाळचं ही पाण्याचं ह्याचं। आणि आता बरं का तुम्ही म्हणता तू टीका चालू आहे, तर हे पाणी आहे ना, पाणी आलेलं आहे वॉटर सप्लायचं, त्यामुळं सगळं पाणी भरलेलं आहे आणि ही पाणी आलेलं आहे। तर कसं माहिती आहे का, मी ही पाणी तुटी मी चालू कधी करते, ज्यावेळेस मला पाईप धुवून काढायचा असतो, म्हणजे जी गटरीचा पाईप जाणार आहे पाठीमागनं ती जर धुवून काढायचा असेल तर मग मी असं म्हणजे चालू करत ठेवत असते, कारण की त्याच्यातून ना सगळी जी घाण काय असेल थोडी थोडी ती निघून जाती, पाईप जास्त चॉकअप होत नाही। मी तर जास्त खरकट काही टाकतच नाही बरं का। हो का, मी रात्री चवळी भिजायला घातली होती आणि ती चवळीची भाजी मला करायची या। तर बघा त्यांच्यासाठी आमच्यासाठी दोघांसाठी पण, तर असं मला भांडी घासावं लागतं आणि असं सारखं सारखायचं बाजूला हे करायचं। तर पाय बघा माझा असा कसा लकलक लकलक हलत होता आता, कारण की त्या पायाला थोडासा आपण वरून उचलून थोडा जरी आदळला ना खाली, माझ्याकडून आदळला जातो बरं का, पण वरून उचलून आदळला ना तरी असं थरथर 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 करतं आणि त्याला एवढी थरथरी सुटती, लय थरथरी सुटती तो का, ते अजून पण थरथर करतंय पाय, थरथरीचा काय थांबा ना। तर ही भांडी मी ठेवली होती रात्रीची, कारण म्हणलं उद्या पाणी यायचं आहे आणि आमच्याकडं आहे ना 4-4 5-5 दिवसांनी पाणी यायला लागलं आहे पाणी, त्यामुळं थोडंसं हे आहे, पण मोटर लावून पाणी भरलं का नाही तर हे होतंय, म्हणजे लवकर पाणी होतंय, त्यामुळं मग मला इकडं पाणी सोडायला जास्त ही होते। कारण की कसं आहे माहिती आहे का, रोजची भांडी घासतो आपण, थोडं थोडं खरकट जातंय पाणी, माही इथं झोपली या, आणि मग ती थोडं थोडं खरकट एकदम पाईप स्वच्छ काही धुवून निघत नाही, सारखं सारखं तिकडं जायला ती का म्हणजे पलीकडची आमच्या घरी नसते ते, त्यांच्या ती गावाला असते ती, त्यामुळं मग त्यांच्या गेटवरून जाणं पाईप खोलणं ही मग बरोबर वाटत नाही ना आपल्याला, मग ती त्यामुळं मी पाईपमध्ये हे असं पाणी सोडत असते। नाही तर तुम्ही म्हणता कोमल पाणी किती वायाला घालवती या, पण सॉरी बरं का, बघा हो का, मला असं हे करावं लागते, माझा पाईप ती स्वच्छ, नाहीतर पहिलं सारखं त्याच्यात घाण अडकायची आणि ह्याच्यात पाणी साचायचं, असं तुंबून राहायचं पाणी, पण आता जसं मी पाणी ओतते ना त्याच्यात तसं ती पाणी म्हणजे घाण राहत नाही त्याच्यात। तर आता ही शेवटचं पाणी आहे बरं का, म्हणजे थोडं 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 तुटीला पाणी येतं या, ती पाणी आहे। तर बघा माझी भांडी घासून झाली, आता मला जायचं आहे बाहेर, आता मी चालले बाहेर, आता बाहेर चालले, आता बाहेरचं बघा मी काम कशी करते। आणि हो का, ही घरात आहे ना आमचं, म्हणजे घर छोटंसं आहे माझं, त्यामुळं आता तुम्ही घ्या समजून, त्यामुळं मला आहे ना म्हणजे सगळं हीच करावं लागते। बघा तुम्ही माहीचं हातरून कुठं आले, फक्त एकच फरशी राहिली आहे गॅसपाशी, इथपर्यंत हातरून असतंय आमचं, आणि त्यामुळं मला सकाळनं म्हणजे थोडंसं गडबड होती माझी आणि कामाला मला उशीर होतो, कारण की माही लवकर उठत नाही आणि तिला तरी हे आहे थंडीचा दिवस आहे, त्यामुळं तिला पण झोपू देते मी, तर 7-7:30पर्यंत माही उठत असते, तर मी लवकर उठलेले होते। तर बघा आता मी चालले बाहेर, तुम्हाला दाखवते। आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आले, ते बघू आता मी जसं होईल तसं मला तुम्हाला रिप्लाय देत जाईल बरं का। ही व्हिडिओ माहीचं पप्पा काढते ते, दरवाजा पुढं येतोय बघा सारखा, त्यांनी काय केलंय त्या दरवाजाच्या ह्याच्यात तेल ओतलंय ना कड्यांमध्ये, त्यामुळं ती सारखं दरवाजा पुढं येतो, म्हणून तिथं दगडच लावावा लागतोय, नाहीतर पहिला दरवाजा पुढे येत नव्हता। आता बघा मी आले, माही झोपली त्यामुळं तसंच ठेवलं, ती सगळं असंच करावं लागतंय रोज, माही झोपली तसंच ठेवलं आणि परत बाहेर आले। आता बाहेरचं झाडून काढायचं आहे मला। तर काय काय म्हणजे ताईच्या कमेंट आहेत की, ताई तुझी बहीण आलती तर झाडू तुला का काम करू लागले नाही, तर माझ्या बहिणीला आहे ना ताईनं लय लांब जायचं होतं ताईसाहेब, म्हणून ना माझ्या बहिणीला म्हणजे ती 5 मिनटं पण थांबली नाही, हातावर पाणी पडलं की उठून लगेच निघाली माझी बहीण, मग तिला एवढ्या लांब जायचं होतं तुम्ही सांगा, तिला तरी संध्याकाळी जायला 8-8:30 वाजल्या, मग एवढ्या उशीर जायला म्हणल्यावर, आणि म्हणून मग ती माझी बहीण लगेच गेली निघून, आणि जाऊ द्या काय होतं तेव्हा एका दिवसाने तरी। बघा कशी बसली ते, नाही बाई झोपली बसलं ते, पाणीची वॉटर सप्लायचं चालू आहे बरं का, पाईप आहे ना आमचा थोडा घाण झाला आहे, त्यामुळे ती स्वच्छ व्हायसाठी तिकडं टाकला आहे, खरकटं टाकत नाही, पण तरी पण ती पाईप थोडं म्हणलं आपलं स्वच्छ पाणी गेलं का नाही जरा खळखळून असं पाईप, मग चांगला स्वच्छ होईल, म्हणून ती पाणी वॉटर सप्लायचं आहे पाणी डायरेक्ट चालू केलेलं आहे कनेक्शन। नाही बी झोपली बघा, तुझ्या गळ्यात घेऊन रात्री ती जरा डोकं दुखत होतं, तिला ताप पण आली होती रात्री माहीला, पण ते काय
काल ती शाळेत त्यांच्या म्हणजे रक्त घेतलंय काढून त्यांचं थोडं थोडं सगळ्यांचं, म्हणजे रक्त चेक करायला लहान मुलांचं. तर काय माहिती तिला काय झालं, तिला तापच आली. काल शाळेतनं आली की तापली, डोकं पण म्हणली लय दुखतंय. मग नवरत्नाचं तेल आणलं होतं त्यांनी रात्री, मग ती नवरत्नाचं तेल लावलं आणि चांगलं खसा 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 डोकं चोळलं तिचं. मग तेव्हा कुठं शांत झोपली. मला तर कुठं लागतंय आणि कुठं काय होतंय लागलेलं पण माहीत पडत नाही. हात पण बधीर झाल्यात मग, हो का, लागून फोड येऊन फुटलाय. ही काहीतरी चवळीची भाजी आहे वाटतंय. आज चवळीची भाजी द्यायची करायची सांगली. आणि आमच्या माईबाई आताशे कुठले द्या बघा, त्यांचं लय डोकं दुखत होतं. केस तेल नवरत्न लावून मग मम्मीनं तिच्या तेल लावलंय डोक्याला रात्री. तेव्हा तिचं डोकं शांत झालं. या लय डोकं दुखत होतं म्हणजे. वातावरणच जरा चेंज झालं या, त्यामुळं लेकरांना थोडंसं ताण पडते. तर बघा आता इथं मी पीठ मळून घेतलं बघा. आता माझी चालली स्वयंपाकाची तयारी. आणि चवळी बघा त्यांना बाजूला ठेवली काढून, आम्हाला बाजूला घेतली काढून. कारण की मी एकाच भाजीच्या 2 भाज्या करत असते. पावशेर जरी भाजी आणली तरी म्हणजे निमं करत असते, दोघांना पण वेगवेगळ्या भाज्या करत असते. कारण की जसं खायला सांगितलंय तसंच करून देणं पण आपलं हे आहे. आणि कसं आहे, शरीराला थोडंसं बरं वाटूस तर असं बी हे केलं पाहिजे. थोडं कमी तिखट, कमी तेलकट, कमी मीठ असं खायला सांगितलंय त्यांना, तर तसं भाज्या करायच्या त्यांना. पण मी भाज्या सगळ्या देते त्यांना. डॉक्टरांनी जेवढं जेवढं सांगितलंय तेवढं तेवढं पथ्य पाळते. जेवढं जेवढं नाही खायला सांगितलं तेवढं देत नाही. पण आता ह्याचीच मला दुसरी भाजी करायची बघा, चवळीची. तर चला मी तुम्हाला दाखवते भाजी कशी करते. चवळी तर काल भेटली या, तर लगेच रात्री आम्ही भिजायला टाकली. मला चवळी भारी आहे म्हणलं. परत खराब होती हो, लय दिवस राहिली ती ठेवली की खराब होती, भोंगा लागते सवय. तर आता मी जरा बरा झालोय. तर आता कोण म्हणाले एवढे बोळ झाडा. मग आता निघालोय बोळीकडं. आता ह्या बोळ झाडायला, बोळ झाडावं लागते. कारखाना चालू आहे ना, त्यामुळं राख पडते इथं. तर आता बोळ झाडतो. आता ह्यांचा चाललाय स्वयंपाक. तर आता आमची माहीबाई म्हणली पप्पा तुम्ही राहू द्या, मी झाडते. तर आमची माही का बोळ झाडायला लागली बरं का आता. तर आता बोळ लई चकाट झाडणार माही आमची. बघा माहीनं आमच्या झाडू घेतलाय. आता झाडायचं काम चालू झालंय माहीत आमच्या. पप्पाला त्रास नको म्हणून माही झाडायला लागली बरं का. हां पहा, आता माही झाडायला लागली. तिला पाणी उतरून द्यायचंय, अजून आंघोळ करायची तिला. आज शाळेला सुट्टी आहे माहीला. आज कशी सुट्टी आहे काय माहीत नाही, पण शाळेला सुट्टी दिली आहे. तर इकडं कोंबडचं का इकडं भाजी आता एकदम मस्त मध्ये आता भाजी तयार करते. तर त्या दोघींची भाजी आहे बरं का ही. शिजायला पाणी ओतावं लागेल की. त्या दोघींची भाजी चालली आहे. आणि ही आमची ही अजून तयार व्हायची. आम्हाला मिठाची पाहिजे ना, ही त्यांची तिखटाची. डबल स्वयंपाक करायचा येतो त्यांना. आणि ही त्यांना दोघींसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे. तर आता भाजी तयार शिजती आहे. सुकीच करायची आहे, सुकीच करायची वाटते, तिला सुकी आवडते. तर आता ते शिजण्यासाठी पाणी थोडं ओतलंय.
तर काय भारी भाजी दिसती बघा आता. हे काही भेटून दिलं वास तर मसाला. आणि आमच्या सासूबाईनं बरं का मसाला लेकीसाठी पाठवलाय बघा. तीच मसाला टाकला आणि तीच मसाला टाकलाय. तो काय नुसती भाजी दिसती बघा. एवढं टाकला तर लाल जरा दिसतंय नुसतं भाजी. वास तर काय बोलायचं कामच नाही. नुसता घरात सगळा वास ही सुटलाय. जुना मसाला आहे, तिनेच दिलेला. ही जुना आहे, हे आता नवीन आहे लाल. हा, लाल झाला. किती फरक वाटतोय बघा हा मसाल्यामध्ये पण. चालूचा पहिला फरक वाटतोय जरा. पहिला उतारलाय वाटतंय जरा. कलर त्याला कलर उतारलाय. चेंज झालाय. चेंज हे तिकडं ठेवावं.